मी आजही तिच्यावर लाईन मारत नाही. मोठा शाणा. शाळेत असा कोणता विषय होता ज्याची तुम्हाला आजही भीती वाटते? मॅथ. जेब्रा. मुली. तुम्ही शाळेत कधी नापास झालात का? हो, 12वी. एकदा झालो होतो कम्प्युटर या विषयात. हिस्ट्रीमध्ये असं जेमतेम मध्ये असं म्हणजे नापास केलं नाही मला एवढं. आणि चित्रकलेत मी खरं तर नापास होते, पण मला पास करायचे कारण बाकी ठिकाणी मी बरी होते म्हणून. चाचणी परीक्षेत अल्जेब्रामध्ये शाळेत नाही. नाही, कधीच नाही. मोठा हुशार. तुमच्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव काय आहे? नाहीये मी त्या ग्रुपवर. कटारिया गर्ल्स कुलीज. नाही सांगता येणार सगळ्यांसमोर. माझ्याकडे व्हॉट्सअपच नाही. तेच मला फक्त म्हणायचं मोठा शाणा. बॅक बेंचर होतात का फ्रंट बेंचर? मधला. मी पण मधला. मी ॲक्च्युली पहिल्या बाकावर बसायचो, मनाने मी बॅक बेंचर होतो. शाळेत असताना तुम्ही युजली डब्यात काय आणायचात? खूप गोष्टी, पण तुपसाखर चपाती हे खूप स्टँडर्ड होतं. तुपसाखर चपाती किंवा मसुऱ्याची खिचडी. पोळी भाजी. तूप साखर पोळी आणि तूप चटणी पोळी, हे या दोन गोष्टी लागायच्या. आणि माझा एक मित्र असं म्हणायचा की तू मीठ आणतोस पोळीबरोबर, तू मीठ आणतोस त्याच्यामुळे तू एवढा गोरा आहेस, नाही तर शक्यच नाही एवढं गोरा असणं. तुम्ही शाळेत तुमचा कोणीतरी बेस्ट फ्रेंड असेल, तो तुमच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे का? आणि त्याला तुम्हाला काय सांगायचं आहे? माझ्या शाळेतल्या पुण्याच्या शाळेतल्या 2 मैत्रिणी आहेत, निशिगंधा गंगावणे आणि राधिका खेनट. आणि त्या दोघी अजूनही माझ्या टचमध्ये, म्हणजे आम्ही अजूनही टचमध्ये आहोत. आणि मला त्यांना सांगायचं आहे की थँक्यू सो मच. आम्ही असं रोज बोलत नसलो तरीसुद्धा त्या माझी प्रत्येक गोष्ट बघतात, माझं कौतुक करतात. आणि त्यांनी मला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम बघून दोघींनीही मेसेज केला होता दॅट वी आर प्राऊड ऑफ यू. आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. सो दॅट फेल्ट नाईस. माझे शाळेतले जे बेस्ट फ्रेंड आहेत ते पुण्यातल्या माझ्या घराजवळच राहतात, पण इतक्यात काही भेट झालेली नाही आहे. तर मी त्यांना सॉरी म्हणायचं आहे मला या माध्यमातून, आणि त्यांना हे सांगायचं आहे की मी लवकरच तुम्हाला भेटीन. माझा एकच मित्र आहे शाळेतला पहिलीपासूनचा, रविराज व्यंकटेश दुर्वास असं त्याचं नाव आहे. आणि त्याला मला हे सांगायचं आहे की मला जरा जास्त फ्रिक्वेंटली फोन कर, आपल्याला भेटता येईल. आदित्य नंबे आणि रोहित नायर हे माझे मित्र आहेत. मला खूप भारी वाटतं की त्यांना त्यांच्या देशात म्हणजे सिंगापूरमध्ये एक जण आहे, एक जण जर्मनीमध्ये आहेत. दोन्हीकडे आमचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर मला माहिती की दे फील प्राऊड अबाउट इट आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल. शिवांजली, सानिका आणि मी, आम्ही 3 मैत्रिणी शाळेतल्या ज्या अजून टचमध्ये आहोत. त्यांना मला हे सांगायचं आहे की सॉरी, मी करेन तुम्हाला कॉल बॅक. मी मिस केले तुमचे कॉल्स गेले काही दिवसांनी.